येत्या 18 जानेवारी म्हणजेच रविवारी आहे पौष अमावास्या. या अमावास्येला मौनी अमावास्या असे देखील म्हटले जाते. या दिवशी सूर्य आणि चंद्र दोन्ही मकर राशीत असतात. त्यामुळे या दिवशी स्नान, दान, जप, तप आणि पितरांचे तर्पण करणे खूप शुभ मानले जाते. मौनी अमावास्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे विशेष महत्त्वाचे. यामुळे पुण्य मिळते आणि आयुष्यात सुख समृद्धी येते. मौनी अमावास्येच्या दिवशी गंगाजल अमृतासारखे होते असे मानले जाते. या दिवशी गंगेत स्नान केल्याने अक्षय फळ मिळते. मौनी म्हणजे मौन धारण करणारा. धार्मिक मान्यतानुसार या दिवशी मौन पाळून स्नान, जप, ध्यान आणि दान केल्याने मन शुद्ध होते आणि आध्यात्मिक शांती मिळते. मौनी अमावास्येला भगवान विष्णू आणि शिवपूजन केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते असे धर्मग्रंथात सांगितले आहे. या दिवशी गरजू लोकांना अन्न, वस्त्र, धान्य आणि धन दान केल्याने लक्ष्मी कृपा होते असे म्हटले जाते. मौनी अमावास्येच्या दिवशी पूर्वजांचे पिंडदान, श्राद्ध आणि तर्पण करावे. असे केल्याने पितृदोषापासून सुटका होते. अमावास्येच्या दिवशी पिंडदान, श्राद्ध आणि तर्पण करून पितृ प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. असे मानले जाते की अमावास्या हा दिवस आहे जेव्हा पूर्वज आपल्या वंशजांना भेटण्यासाठी पृथ्वीवर येतात. अशा स्थितीत या दिवशी उपवास केला पाहिजे. तसेच आपल्या पूर्वजांच्या नावाने दान, धर्म आणि अन्नदान केले पाहिजे. असं केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात. तसेच अमावास्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणे आणि संध्याकाळी दिवा लावल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. या दिवशी सूर्य आणि चंद्राचा संयोग खूप फायदेशीर मानला जातो. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होत आहे. मौन व्रत आणि ध्यान केल्याने आत्म्यांना शांती मिळते. या दिवशी स्नान, दान आणि पूजा करण्याबरोबरच पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच मौनी अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण घरात इथे फोडा फक्त एक नारळ. हा नारळ फोडल्यामुळे आपल्या घरातील जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, वाईट शक्ती ही निघून जाणारच आहे. पण आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकटसुद्धा येणार नाही. आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा नारळ आपल्याला कुठे फोडायचा, कोणत्या वेळेत फोडायचा, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. नारळाला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं. नारळात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास मानला जातो. त्यामुळे कळशावर नारळ ठेवल्याने त्रिदेवांचा आशीर्वाद मिळतो. नारळाचे कठीण कवच अहंकार दर्शविते, तर आतील पांढरा गर आणि पाणी शुद्ध आत्मा दर्शविते. नारळ फोडणे म्हणजे अहंकार त्यागून स्वतःला देवाला समर्पित करणे. नारळाला श्रीफळ म्हणतात. हे लक्ष्मीचे प्रतीक आणि समृद्धी व नशिबाचे चिन्ह मानले जाते. म्हणूनच प्रत्येक शुभ कार्यामध्ये ते वापरले जाते. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष मानले जाते कारण त्याचे प्रत्येक अंग उपयोगी आहे आणि ते सर्व इच्छा पूर्ण करतं. कोणत्याही पूजेमध्ये नारळाशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते कारण तो देवाला अत्यंत प्रिय आहे. नारळ गणपतीचे प्रतीक मानले जाते आणि गणपतीला अर्पण केले जाते. देवतेला नारळ अर्पण करून तो प्रसाद म्हणून वाटला जातो. भगवान विष्णूंनी पृथ्वीवर अवतार घेतला होता त्यावेळी सोबत 3 गोष्टी आणल्या होत्या: लक्ष्मी, नारळाचे झाड व कामधेनू. यामुळे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष मानले जाते. श्रीफळ शुभ, सुख, समृद्धी, सन्मान, उन्नती आणि सौभाग्याचे सूचक आहे आणि नारळासंबंधित काही उपाय जर आपण अमावास्या तिथीला केले तर त्याचा प्रभाव जो आहे तो खूपच जास्त पटीने होत असतो. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला मौनी अमावास्येच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा करायला चालणार आहे. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक नारळ हा लागणार आहे. पण हा नारळ जो आहे तो नवीनच असावा. तसेच या नारळामध्ये पाणी असणं सुद्धा गरजेचं आहे.
आता हा नारळ जो आहे तो आपल्याला घेऊन आपल्या घराच्या एका कोपऱ्यात उभं राहायचं आहे आणि त्यानंतर हा नारळ जो आहे तिथनं प्रत्येक भिंतीला टच करत करत आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा. फिरवताना आपल्याला निरंतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करायचा. संपूर्ण घरामधनं फिरून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आहे. आता आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला 7 वेळा हा नारळ जो आहे तो उतरवून घ्यायचा. उतरवताना निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करायचा. त्यानंतर आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध हा नारळ जो आहे तो फोडायचा. आता तुम्ही तिकडे एक दगड ठेवा आणि त्यावर हा नारळ फोडला तरीही चालणार आहे. नारळ फोडल्यानंतर आपल्याला या नारळाचे जे 2 भाग झाले असेल त्याच्यातला एक भाग आपल्या दरवाजाच्या एका साईडला ठेवायचा, दुसरा भाग आपल्या दरवाजाच्या दुसऱ्या बाजूला ठेवून द्यायचा आहे. आता तुम्ही गावा साईडला राहत असतील तर तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर असा हा नारळ फोडलेला ठेवू शकतात. पण आता तुम्ही बिल्डिंगमध्ये राहत असतील तर कदाचित लोकांना असं काही केलेलं विचित्र वाटू शकतं. तर तुम्ही काय करा, नारळ फोडल्यानंतर लगेचच आपल्या घरापासून लांब आपल्याला 2 दिशेला हा नारळ जो आहे तो फेकून द्यायचा आहे. एकदा हा नारळ आपण फेकला की आपल्याला मागे वळून पाहायचं नाही. सरळ आपल्या घरी यायचं आणि स्वच्छ हातपाय हे धुवून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर अजून एक उपाय आपल्याला नारळापासूनच करायचे. जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, आजारपण येत असेल, नवरा बायकोचं पटत नसेल, तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश प्राप्त होत नसेल, तर काय करायचं, तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. हा नारळसुद्धा नवीन असणं गरजेचं आहे. तसेच या नारळामध्ये सुद्धा पाणी असणं संपूर्ण गरजेचं आहे. घरासमोर बसून करण्यात आपल्याला एक लाल रंगाचा कपडा जो आहे तो आपल्या समोर अंथरायचा आहे. हा नारळ जो आहे तो आपल्याला त्या लाल रंगाच्या कपड्यावर ठेवायचा आहे. नारळाची शेंडी जी आहे ती देवाच्या दिशेने होईल अशा रीतीने आपल्याला हा नारळ जो आहे तो ठेवायचा. तर तिथेच बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत. आपल्याला 3 वेळा कालभैरव अष्टकमचं पठण हे करायचं. अमावास्येच्या दिवशी कालभैरव अष्टकमचे पठण करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे. ही सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष हे दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. आता या नारळाला आपल्याला त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि असा हा नारळ जो आहे तो आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती आपल्याला बांधून ठेवायचा आहे. तुम्ही खिळ्याच्या मदतीने लटकवू शकता. जेव्हा असा हा अभिमंत्रित नारळ आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावतो तर त्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येत नाही. आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची इडापिडा, वाईट शक्तींचा प्रभाव हा राहत नाही. अमावास्येच्या दिवशी हे दोन्ही उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं.